नमस्कार मित्रांनो, आज शिवराज्याभिषेक सोहळा, त्यानिमित्त आम्ही हा व्हिडिओ सादर करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावलेलं एक स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न, आणि या स्वप्नाला साकार रूप देणारा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर जिजाऊ साहेबांच्या संस्कारांचा प्रभाव होता. त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्या काळात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, गावांची लूटमार अशा संकटांना जनता वैतागून गेली होती. अनेक लढायांमधून मार्ग काढत बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सत्तेला थोपवून महाराजांनी स्वतःचं राज्य उभं केलं, ज्याचं नाव आहे स्वराज्य. पण हे राज्य अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी एक विधिवत राज्याभिषेक आवश्यक होता. रायगडावर शिवराज्याभिषेकाची तयारी सुरू करण्यात आली. राज्याभिषेकाच्या विधीसाठी महाराजांनी बनारसहून प्रसिद्ध ब्राह्मण गागा भट्ट यांना बोलावलं. त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकरिता येण्याचे आमंत्रण स्वीकारले. सर्व जनता आनंदी आणि उत्साही होती. रायगड किल्ला पूर्णपणे ध्वजांनी, तोरणांनी आणि फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. प्रत्येक बुरुज आणि चौकीवर दिव्यांची रोषणाई केली होती. संपूर्ण गड तेजाने उजळून निघाला होता. शिवराज्याभिषेक करण्याआधी महाराजांनी प्रतापगडावर आई भवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन ढोल ताशांच्या गजरात महाराज शिवराज्याभिषेकाकरिता आले. शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम महाराजांना गागा भट्ट यांच्याद्वारे विविध पवित्र नद्यांमधून आणलेल्या पवित्र जलाद्वारे जलाभिषेक करण्यात आले. यानंतर अनेक हिंदू विधींना सुरुवात झाली व ते अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आणि गागा भट्टांनी घोषणा केली. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. या घोषणेद्वारे गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांची सार्वभौम सत्ता औपचारिकरित्या मान्य केली आणि त्यांना राजाधिराज ही उपाधी बहाल केली. ही घोषणा संपूर्ण सभागृहात प्रतिध्वनित झाली आणि त्यानंतर ढोलताशांच्या गजरात, शंखनादात आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषात शिवराज्याभिषेक सोहळा अधिकृतरित्या संपन्न झाला. यानंतर महाराज 32 मण सिंहासनावर विराजित झाले आणि स्वराज्याचे अधिकृतरित्या राजे झाले. महाराज सिंहासनाधीश झाल्यावर राजदरबारात जल्लोष होत होता. गर्जना सुरू झाल्या. गडावर तोफा कडाडत होत्या आणि हा अद्भुत सोहळा संपन्न झाला. या भव्यदिव्य सोहळ्याला अनेक राजे महाराजे, अनेक सरदार व इंग्रज अधिकारी उपस्थित होते. भूतो भविष्यो असा हा भव्य सोहळा भारताच्या इतिहासात प्रथमच झाला होता. अशा या दिव्य सोहळ्याने इतिहास घडवला आणि सुवर्णक्षण म्हणून उदयास आला. अशाच या सुवर्णक्षणाच्या म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्याला व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय.